भूकंप नव्हे, ग्लेशियरचा तुकडा कसा कोसळला, नेपाळच्या पुराची चक्रावून टाकणारी कहाणी. नेपाळमध्ये नमस्कार मित्रांनो, मी अमोल आणि तुमचं स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र न्यूजमध्ये. नेपाळमध्ये आलेल्या अचानक भीषण पुरामुळे मोठी हानी झाली आहे. या जलप्रलयामुळे इमारती, गावच्या गाव, रस्ते आणि पूल वाहून गेले आहे. नेपाळमध्ये अचानक भीषण पुरामुळे मोठी हानी झाली आहे. या जलप्रलयामुळे इमारती, गावच्या गाव, रस्ते आणि पूल वाहून गेले आहेत. या पुरात आतापर्यंत 165 जणांचा मृत्यू झाला असून हजारहून अधिक लोक बेपत्ता आहेत. बचाव आणि मदत कार्य सुरू आहे. तज्ज्ञांच्या मते नेपाळमध्ये आलेल्या या पुरामागे भूकंप नसून ग्लेशियरचा मोठा भाग उंचावरून कोसळणे हे प्रमुख कारण आहे. मात्र चीनने ग्लेशियर तुटण्यामागे नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाला जबाबदार धरले आहे. नेपाळमधील चीनचे राजदूत झांग माओ मिंग यांनी रसुवा येथे आलेल्या भीषण पुराबाबत नेपाळच्या एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यांनी